कोल्हापूरमध्ये ज्योतिबा देवाच्या चैत्र यात्रेचा आजचा मुख्य दिवस। ज्योतिबाच्या दर्शनासाठी लाखो भाविक ज्योतिबा डोंगरावर दाखल। यंदाच्या वर्षी पाऊस चांगला व्हावा, रोगराई नको यासाठी देवाकडे भाविकांचं साकडं। महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडेरायाची चैत्र पौर्णिमा यात्रा सुरू। भाविकांकडून कुलधर्म कुलाचार करत येळकोट येळकोट जय मल्हार असा खंडोबाचा जय जयकार। जळगावच्या रोटवद येथे हनुमान जयंतीनिमित्त मारुती मंदिरात भक्तांची गर्दी। नवसाला पावणारा अशी ख्याती असलेल्या हनुमान मंदिरात भजन कीर्तन आणि महाप्रसादाचं आयोजन। रायगडमध्ये हनुमान जयंती सर्वत्र साजरी। जिल्ह्यातील विविध ठिकाणी मारुतीच्या दर्शनासाठी भक्तांची मोठी गर्दी। हनुमानाचा जन्मगाव असलेल्या नाशिकच्या अंजनेरी पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या सिद्ध हनुमान मंदिरात पहाटेपासूनच भक्तांची गर्दी। मंदिराला आकर्षक फुलांची सजावट। हनुमान जन्मोत्सवानिमित्त बुलढाण्याच्या नांदुरा येथे जगातील सर्वात उंच आणि विशालकाय 107 फूट हनुमान मूर्तीला जलाभिषेक केला जाईल। हनुमान जन्मोत्सवानिमित्तानं गोंदिया येथील प्रसिद्ध हनुमान मंदिरात हनुमानाला दुग्धाभिषेक आणि पंचामृत स्नान। हनुमानाच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच भक्तांच्या रांगा। अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर शहरात हनुमानाचा रथ ओढण्याचा मान महिलांना। ब्रिटिश काळापासूनची परंपरा। रथयात्रेदरम्यान पोलिसांनाही विशेष मान। परभणीमध्ये हनुमान जन्मोत्सवाचा उत्साह। ग्रामदैवत मोठा मारुती पेडा हनुमान मंदिरात भक्तांची मांदियाळी। आज दिवसभर मारुती मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम आणि महाप्रसादाचं आयोजन। हनुमान जन्मोत्सवानिमित्त प्रसिद्ध वाळूशिल्पकार रविराज चिपकर यांनी साकारलं हनुमानाचं वाळूशिल्प। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला आरवली सोनसुरे येथील गजांतलक्ष्मी मंदिरात हनुमानाचं वाळूशिल्प साकारलं। वसईचे चित्रकार कौशिक जाधव यांनी हनुमान जन्मोत्सवानिमित्त तुळशीपत्रावरती रेखाटलं रामभक्त हनुमानाचं चित्र। गोंदिया शहरातील गौतम नगर परिसरातील अतिप्राचीन झोपलेल्या हनुमानाची स्वयंभू मूर्ती। मोठ्या संख्येने भक्त हनुमानाच्या दर्शनासाठी। हेमंत गोडसे यांनी शालिमार चौकातल्या हनुमान मंदिरात आरती केली। मध्यरात्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा झाल्यावरती गोडसे पहाटे नाशिकमध्ये पोहोचले। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून उमेदवारीबाबत आश्वासन मिळाल्याचा गोडसे समर्थकांचा दावा। हनुमान जयंतीनिमित्त सुप्रिया सुळेंनी घेतलं बारामतीतल्या कन्हेरीच्या मारुतीरायाचं दर्शन। मावळ लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे यांचं खासदारकीसाठी काळभैरवनाथाला साकडं। उमेदवारी अर्जासह वाघेरेंकडून काळभैरवनाथाकडे साकडं। अनुप धोत्रेंच्या प्रचारासाठी अमित शहा अकोल्यामध्ये येणार। अकोला क्रिकेट क्लब मैदानावर दुपारी 3 वाजता सभा। नवनीत राणांच्या प्रचारासाठी देवेंद्र फडणवीस आज अमरावतीत। मेळघाटातल्या धारणीमध्ये जाहीर सभा। अनंत गीतेंच्या प्रचारासाठी शरद पवार रायगडमध्ये। माणगावातल्या मोरबेमध्ये सभेचं आयोजन। सुनील तटकरेंच्या बालेकिल्ल्यात शरद पवार काय बोलणार याकडे लक्ष। उद्धव ठाकरेंच्या आज परभणी लोकसभा मतदारसंघात सभा। ठाकरे गटाचे उमेदवार संजय जाधव यांच्या प्रचारासाठी सभेचं आयोजन। अहमदनगरचे लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके आज उमेदवारी अर्ज भरणार। अर्ज दाखल करण्यापूर्वी कुटुंबियांकडून औक्षण। नाशिक लोकसभा मतदारसंघाचा तिढा आज सुटण्याची शक्यता। नाशिकमधलं हेमंत गोडसेंचं नाव जवळपास निश्चित, सूत्रांची माहिती। शिवसेनेचे आमदार रवींद्र वायकर रात्री उशिरा मुख्यमंत्र्यांच्या भेटीला। वायकर हे मुंबई उत्तर पश्चिम मधनं अमोल कीर्तीकरांच्या विरोधात निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत। उद्धव ठाकरेंनी सिंधुदुर्ग दौऱ्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर जर टीका केली तर परत जायचा रस्ता कुठून जातो ते मी दाखवेन। केंद्रीय मंत्री नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंना इशारा। नारायण राणे यांच्या पत्नी नीलम राणे सुद्धा प्रचारामध्ये उतरणार। दक्षिण रत्नागिरी 26 एप्रिलला 9 कॉर्नर सभांचं आयोजन। संभाजीनगरचे लोकसभेचे उमेदवार मंत्री संदीपान भुमरे यांच्या संपत्तीत 2.5 पटीनं वाढ।
बुमरेंकडील मालमत्तेचं बाजार मूल्य 5,70,00,000च्या वर, तर विरोधी उमेदवार चंद्रकांत खैरे बुमरेंपेक्षा जास्त श्रीमंत. बीडमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणेंच्या संपत्तीत 63% वाढ. सोनवणेंची एकूण संपत्ती 28,92,00,000 रुपये. विशाल पाटील यांनी औदुंबरमधील दत्त मंदिरात फोडला प्रचाराचा नारळ. दत्तगुरूंच्या पादुकांचं दर्शन घेऊन प्रचाराला सुरुवात. सांगली लोकसभा मतदारसंघातील उमेदवारी ही सामान्य जनतेची उमेदवारी. अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांची प्रतिक्रिया. काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटलांवरती कारवाई होणार. प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची माहिती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज बुलढाण्याच्या दौऱ्यावर. यावेळी मुख्यमंत्री आणि विनोद पाटील यांच्यात चर्चा होणार. संभाजीनगर लोकसभेसाठी इच्छुक विनोद पाटलांनी मंत्री उदय सामंतांची भेट घेतली. विनोद पाटलांसोबत झालेली चर्चा मुख्यमंत्र्यांच्या कानावरती घालणार. सामंत यांची माहिती. शिवसेना उमेदवार ओमराजे आणि राष्ट्रवादीच्या उमेदवार अर्चना पाटील यांना आचारसंहिता भंगाची नोटीस. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे पोलीस सायबर विभाग आणि आरोग्य विभागाला अहवाल सादर करण्याचे आदेश. बुलढाण्यातल्या चिखलीमध्ये अपक्ष उमेदवार रविकांत तुपकरांची रॅली. तुपकरांनी सभेतून विरोधकांना सुनावले खडेबोल. वंचित आणि एमआयएम या भाजपसाठी मतविभाजन करणाऱ्या कंपन्या. नाना पटोलेंची टीका. तर निवडणुकीत हैदराबाद आणि अकोल्याच्या दोनही कंपन्या बंद पाडा, मतदारांना आवाहन. बारामती लोकसभा मतदारसंघात तुतारी चिन्हावर वाद. अपक्ष उमेदवाराला तुतारी चिन्ह देण्याचा निवडणूक अधिकाऱ्यांचा निर्णय. शरद पवार पक्षाकडून केंद्रीय निवडणूक आयोगात तक्रार. मोदीजींनी लक्षात ठेवावं की तुम्हालाही 6 भावंड आहेत. देशाच्या स्वातंत्र्यात मुसलमानांचं समसमान योगदान, मग मुस्लिम घुसखोर कसे? मुस्लिम काँग्रेस नेत्यांचा मोदींना सवाल. सोलापूर लोकसभेचे भाजपचे उमेदवार राम सातपुते यांच्या विरोधात मौलाना आझाद विचारमंच तक्रार करणार. राम सातपुतेंनी सोलापुरातल्या मशिदीतनं काँग्रेसच्या समर्थनात फतवे निघत असल्याचा दावा केला होता. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.